सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे जिल्हा वीरशैव लिंगायत समाज आणि श्री महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समिती धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा बसवेश्वर जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली आहे। कार्यक्रमाची सुरुवात महात्मा बसवेश्वर यांच्या फलक प्रतिमेच्या विधिवत पूजन व आरतीने झाली आहे। या मंगलमय सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात सामाजिक ऐक्याचा आणि भक्तीचा संदेश पोहोचलाय। पूजा नारळानंतर समाज बांधवांच्या उपस्थितीत शहरात एका भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं। 12 पत्थर चौकातून या रॅलीचा प्रारंभ झाला असून ती विविध मार्गांनी प्रवास करत टॉवर बगीचा चौकापर्यंत पोहोचली आहे। या रॅलीमध्ये वीरशैव लिंगायत समाजातील मोठ्या संख्येने नागरिक, महिला आणि विशेषतः तरुण वर्ग उत्साहाने सहभागी झाला होता। महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने काढण्यात आलेल्या या रॅलीमुळे शहरात मोठा उत्साह पाहायला मिळाला आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। जगज्योती क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या 895वी जयंती धुळे जिल्हा वीरशैव लिंगायत समाजातर्फे साजरी करण्यात येत आहे। महात्मा बसवेश्वरांनी काय कावे कैलास विश्राम हाच परमेश्वर हा मंत्र देऊन समाजाला एक प्रकारे दिशा दिली आहे। तसेच 12व्या शतकात अनुभव मंडपासारख्या प्रथम संसद जगातील तिची स्थापना केलेली आहे। आज महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त धुळे शहरामध्ये अतिशय धुळेकरांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे, ऐतिहासिक असं क्षण आहे। 10:30 वाजता पवार बगीचा सरदार वल्लभभाई पटेल गार्डनमध्ये आज भूमिपूजन स्मारकाच्या भूमिपूजनचा सोहळा साजरा होणार आहे। पण तत्पूर्वी महात्मा बसवेश्वर चौकामध्ये 12 पत्थर येथे पूजन करून नंतर रॅली निघणार आहे। 5व्या गल्लीतून थेट रॅलीचा समारोप टॉवर बगीचा येथे होणार आहे। टॉवर बगीचा येथे स्मारकाचे भूमिपूजन झाल्यानंतर महानगरपालिका येथे पूजन होणार आहे। त्यानंतर दुपारी 12 वाजता महात्मा बसवेश्वर महाराज यांचा जन्मोत्सव साजरा होणार आहे गल्ली नंबर 5 येथे मठामध्ये। तसेच संध्याकाळी 7 वाजता भव्य अशी ऐतिहासिक रॅली निघणार आहे आणि नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संध्याकाळी गल्ली नंबर 5 येथे साजरा होणार आहे। तसेच आज अक्षय तृतीया व भगवान परशुराम जयंती निमित्त सर्व धुळेकर वासियांना हार्दिक शुभेच्छा।